राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. हे का आमच्या कुटुंबाची नवी पिढी ही नक्की करेल आम्हाला विश्वास आहे. हे आम्हाला लोकांचं काही जबाबदारी असेल, पण नव्या पिढीची जास्त आहे. नवी पिढी माझी खात्री आहे की या आव्हानाला सामोरं जाईल. साहेब, तुम्ही जसं म्हणलात की या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल, पण आता जाऊन अजून 48 तास 72 तास सुद्धा उलटले नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत. मुंबईत बैठका होत आहेत. याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाई होतीये का? किमान काही अवधी त्या गोष्टीला जाणं अपेक्षित आहे? सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल, पण आता जाऊन अजून 48 तास 72 तास सुद्धा उलटले नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत. मुंबईत बैठका होत आहेत. याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाई होतीये का? किमान काही अवधी त्या गोष्टीला जाणं अपेक्षित आहे? ही चर्चा इथं झाली की चर्चा मी वाचतोय मुंबईचं आहे. शिव कपूर कसे शिव तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे सगळी ठरवलेली दिसते. त्याच्या आम्ही कोणी भाष्य करणार नाही. साहेब, या गोष्टीवरती चर्चा झाली होती, कारण पवार राजकीय एकत्र येण्याची दादांची देखील इच्छा होती. अगदी अनेक जणांनी भावना देखील व्यक्त केलेली आहे की काही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आसपास दोन्ही पक्ष एकत्र येणार होते. काय अशी चर्चा झाली? असं आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका असं सुरू आहे, त्याची सगळी जबाबदारी अजित मी स्वतः कधी जाती नाही या निवडणुकीत. मला त्यांनी रीफ केलं असं काय करणार, तिच्या कामाला लागले. मधीच हा अपघात झाला. आणि अजित दादाच्या गाड्याला एक प्रचंड धक्का बसला. झालं तो म्हणून राज्याच्या दृष्टीनं हे जे करता येईल ते करत. साहेब, आज शपथविधी होत आहे. शपथविधीला पवार कुटुंबियांपैकी कोण कोण असणार? माहिती आहे पुढच्या वर्षांपासून बाकी आम्हाला जायचं. साहेब, आपण उपस्थित राहणार अशी बातमी आहे. आपण जाणार आहे? नाही, माहितीच नाही. म्हणजे आहे का हे माहिती. साहेब, खरं तर या संदर्भात कुठली चर्चा झाली तर अजितदादांच्या जाण्यामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या झाल्या असं दिसतं. त्या संदर्भात कुठली चर्चा झाली का तुमची आणि इतर राष्ट्रवादीशी या संदर्भात शपथविधी होते किंवा कुटुंब मनाची होती? नरेश दादा काल आलते. सुप्रियाताई बी त्या नरेश दादा कोण हे मला माहिती. काल आपण तातडीने नदीवर येऊन पाहणी केली. एवढं दुःख असताना हा जे बोलत तिथं त्या पाण्यामुळे फार लोकांना यात सर एक बार हिंदी में बता दीजिए सर। आज सुनेत्रा पवार शपथ लेने वाली है, क्या आपको इस बात की जानकारी है? नहीं, तय किया होगा तो उनसे पार्टी ने तय किया होगा। और जो अखबार में आया है इससे लगता है कि पार्टी ने कुछ तय किया है, क्योंकि कुछ लोगों का नाम आया है, जैसे प्रफुल्ल पटेल, जैसे तस्करे,
कि उन्होंने इनिशिएटिव लिया है, चलिए इनसे फांसी में इनसे में कुछ न कुछ तय किया होगा। कल नरेश अरोड़ा की मीटिंग हुई थी सुनेत्र पवार के घर। जानते नहीं, आप जो नाम लेते हैं मैं उनको जानता हूँ। साहेब अनेक नेत्यांचं मत असं आहे की दोन्ही राष्ट्रवादीत एक हवं आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलं तर हा गाडा पुढे जाईल. असं आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं याच्यावर गेली 4 महिने पक्षाची चर्चा चालू होती आणि ती चर्चा त्याचं नेतृत्व अजित पवार, जयंत पाटील यांच्या राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.